रेसिपीचा कोणताच पार्ट स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, कारण रेसिपीमध्ये कोणतं वाटण कशाला याचा गोंधळ होऊ शकतो. नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी झटपट होणारी पौष्टिक बिना तेलाची रुचकर पोटभरीची बेस्ट थाली. खूपच साधी सोपी झटपट होणारी थाली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी गॅस चालू करून कढईमध्ये ही पालक टाकूया. मी इथे एक जुडी फ्रेश पालकाची जुडी छान व्यवस्थित साफ करून धुवून घेतलेली आहे. चमच्याने पालक खालीवर करूया. गरम वाफ लागताच कढईमध्ये हे असे पाणी झालेले दिसते आहे. पालक चमच्याने खालीवर केल्यानंतर हाय फ्लेमवर कढईवर 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. तोपर्यंत आपण पराठे बनवण्यासाठी लागणारे वाटण बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकूया 7 ते 8 पाकळ्या लसूण, 2 ते 3 आल्याचे हे असे छोटे छोटे तुकडे, 2 ते 3 हिरवी मिरची, थोडीशी पुदिन्याची पाने, मूठ भरून धुवून घेतलेली फ्रेश गावठी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. ग्राइंड करूया. पराठे बनवण्यासाठी लागणारे वाटण ग्राइंड झालेले आहे. या वाटणामुळे बिना तेलाचा पराठा खूपच टेस्टी बनतो. पराठा मऊ होण्यासाठी आपण काय करणार आहोत ते पुढे समजेलच. तेल तूप न लावता देखील पराठा दिवसभर मऊ राहतो. पुढे बघूया. 4 ते 5 मिनिटे झालेली आहे. कढईवरील झाकण बाजूला करूया. पराठा बनवण्यासाठी पालक आपण शिजवून घेतला आहे. गॅस बंद करून 5 मिनिटे हा शिजलेला गरम पालक ग्राइंड करण्याच्या अगोदर तो थंड होऊ देऊया. मगच बारीक करूया. तोपर्यंत आपण चटणी बनवूया. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकूया अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, पाव वाटी छान खमंग कडक भाजलेले शेंगदाणे, 2 ते 3 हिरवी मिरची, 2 ते 3 सुकी लाल मिरची, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. मूठ भरून छान फ्रेश गावठी कोथिंबीर, थोडीशी ताजी पुदिन्याची पाने, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 आल्याचे छोटे छोटे तुकडे. सर्व साहित्य एक एक करून मिक्सरच्या भांड्यात टाकूया. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर वरून टाकूया चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा जिरा पावडर, ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी चालेल. पाव छोटा चमचा हिंग, अर्धा छोटा चमचा लाल तिखट आणि लिंबूचा रस. मी इथे अर्धा लिंबू अशा प्रकारे पिळून घेतला आहे. ग्राइंड करूया. छान बारीक होण्यासाठी वरून गरजेप्रमाणे पाणी टाकूया. ग्राइंड करूया. खूपच मस्त असे बारीक झालेले आहे हे सर्व साहित्य. ही ग्राइंड केलेली चटणी या डब्यात काढूया. खूपच टेस्टी लागते ही चटणी. बिना तेलाच्या स्वयंपाकाची लज्जत वाढवणारी आहे ही चटणी. ही चटणी आपण थालीपीठ, भाकरी, पराठा, इडली, डोसा, आप्पे किंवा धिरड्यांसोबत इत्यादी सोबत ही चटणी तोंडी लावण्यासाठी सर्व करू शकतो. खूपच छान झाली आहे चटणी. ही चटणी फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस आरामात टिकते. आता बारीक करायला घेऊया ही शिजलेली थंड झालेली पालक. ग्राइंड करूया. अशा प्रकारे पालक छान बारीक झालेला आहे. 2 उकडलेले बटाटे घेतले आहे. बटाट्याच्या गाठी न राहता छान मॅश होतील असे उकडलेले आहे. हे दोन्ही उकडलेले बटाटे मॅशरने मॅश करूया. बटाटा असा छान मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे पराठा लाटताना तो फाटणार नाही. बिना तेलाचा पालक पराठा मऊ होण्यासाठी राहण्यासाठी त्यात आपण हे 2 उकडलेले बटाटे मॅश करून टाकूया. हीच ती ट्रिक. आता यात टाकूया 2 वाटी भरून चाललेले गव्हाचे पीठ, चवीनुसार मीठ टाकूया. यानंतर यात टाकूया हे लसूण, आलं, हिरवी मिरची, पुदिन्याची पाने, कोथिंबीर यांचे हे तयार केलेले वाटण. काही वेळापूर्वी सर्वात आधी मिक्सरमध्ये हेच वाटण आपण तयार केलेले होते. या वाटणामुळे पराठा खूपच भारी बनतो. 1 चमचा कुटलेली लाल मिरची टाकूया. आता ही शिजवून मिक्सरमध्ये बारीक केलेला पालकाची पेस्ट पिठात टाकूया. अर्धा छोटा चमचा जिरा पावडर आणि पाव छोटा चमचा हळद टाकूया. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करूया. बिना तेलाचा स्वयंपाक म्हटलं की खूपच मोठा प्रश्न पडतो की टेस्टी नाही झाला तर, कोणी नाही खाल्ला तर. पण अशा पद्धतीची बिना तेलाची थाली बनवली तर नक्कीच घरातील सर्वांनाच बिना तेलाचा स्वयंपाक आवडू लागेल. या पिठात पाणी न टाकता फक्त पालकाची पेस्ट आणि मॅश केलेल्या बटाट्यातच पीठ भिजवायचे आहे, मळायचे आहे. पीठ छान मळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे थोडंसं कोरडं पीठ परातीत स्प्रिंग करून पुन्हा पराठ्याचे पीठ छान मळून घेऊया. जितकं छान मळाल पराठे तितकेच गोल गरगरीत बनतील. पीठ तर छान मळून झालेले आहे. आता या पिठाचे पराठे बनविण्या अगोदर त्याचे एकसारखे भाग करूया. जवळजवळ या पिठाचे 7 पराठे बनतील. लगेचच तोंडी लावायला झटपट कोशिंबीर बनवूया. त्यासाठी या मिक्स करण्याच्या पातेल्यात टाकूया 1 बारीक कापलेला टोमॅटो, 1 बारीक कापलेला कांदा, 1 बारीक कापलेला गाजर, फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडीशी धुतलेली पुदिन्याची पाने, काळं मीठ, पाव छोटा चमचा जिरा पावडर, पाव छोटा चमचा लाल तिखट आणि अर्धा कापलेला लिंबू पिळूया. सर्व साहित्य चमच्याने छान मिक्स करूया. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर तयार झालेली आहे. गॅसवर हाय फ्लेमवर तवा तापण्यासाठी ठेवला आहे.
पराठा लाटण्यासाठी पोळपाट पण घेतलेला आहे। अशा प्रकारे पराठा लाटण्यासाठी असा एक पिठाचा गोळा घेऊन पोळपाटावर पीठ टाकून पराठा लाटायला सुरुवात करूया। कोरड्या पिठामुळे पराठा लाटताना तो पोळपाटाला लाटण्याला चिकटत नाही। अशा प्रकारे लाटणं फिरवत गोलाकार एकसारखा पराठा लाटूया। उकडलेला बटाटा टाकून देखील पराठा किती सहज लाटला जात आहे। मेथी पालक पराठा बनवायचा असेल तर उकडलेला बटाटा टाकल्यामुळे पराठे छान मऊ होतात। सर्व बाजूने एकसारखे लाटणे फिरवत पराठा छान गोलाकार लाटलेला आहे आणि लाटताना जरा देखील फाटलेला नाही। हा गोलाकार एकसारखा लाटलेला पराठा भाजण्यासाठी हाय फ्लेम करून तव्यावर टाकूया। पराठा तव्यावर टाकल्यानंतर तो दोन्ही बाजूनी एकसारखा भाजण्यासाठी तो खालीवर करूया। खालीवर करत पराठ्यावर दोन्ही बाजूनी हे असे ब्राऊन डॉट्स दिसायला लागले की समजावे पराठा तयार झालेला आहे। हा तयार सुंदर गोलाकार टेस्टी पालक पराठा सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। सेम मेथडने बाकी पराठे बनवायला घेऊया। पराठा लाटताना तुम्ही बघू शकता यात बटाटा टाकलेला आहे असं जाणवतच नाही। इतका छान मॅश केला आहे, किती सहज लाटता येत आहे। अगदी चपातीप्रमाणे एकसारखा पराठा लाटून झालेला आहे। भाजण्यासाठी पराठा तापलेला तव्यावर टाकूया। छान पातळ लाटलेला आहे पराठा, कुठेही फाटलेला नाही। पराठ्याच्या दोन्ही बाजूवर ब्राऊन डॉट्स दिसेपर्यंत पराठा खालीवर करूया। पराठा भाजताना चटका लागत असेल तर वरून मी असा आधीचा तयार पराठा चपातीवर टाकून या पद्धतीने बोटांनी गोल गोल फिरवत पराठा एकसारखा छान भाजून घेते। 3 ते 4 वेळा पराठा खालीवर केला की त्यावर दोन्ही बाजूंनी ब्राऊन डॉट्स दिसायला सुरुवात होते। तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूंनी पराठा छान भाजलेला आहे। हा तयार पराठा सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। बाकी पराठे देखील या पद्धतीने बनवूया। मोठ्याशा प्लेटमध्ये आपण ही तयार केलेली चटणी सर्व करूया। सोबत बाजूला पालक पराठे ठेवू। बघा हा पालक पराठा किती मऊ झालेला आहे। बिना तेलाचा असून देखील तो छान सॉफ्ट आणि टेस्टी झालेला आहे। व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर ही थाली तुम्ही नक्की बनवून बघा। शेवटी ही अतिशय झटपट कमी वेळेत बनवलेली कोशिंबीर वाढूया। चटणी, पालक पराठा आणि कोशिंबीर तिन्ही रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेल्या आहेत। आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। आजची ही बिना तेलाची पौष्टिक थाली रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन अशा बिना तेलाच्या रेसिपी सोबत।